सातारा पंचायत समिती समोरील दुचाकी अपघातात 1.5 वर्षाचा बालक गंभीर जखमी बालकाच्या संतप्त नातेवाईकांची दुचाकीवर दगडफेक। सातारा पंचायत समितीच्या दारात झालेल्या 2 दुचाकीच्या अपघातामध्ये एक 1.5 वर्षाचा बालक गंभीर जखमी झाल्यानं बालकाच्या संतप्त नातेवाईकांनी दुचाकीवर दगडफेक करून दुचाकीचं मोठं नुकसान केलं। या अपघातामुळे सातारा पंचायत समितीसमोर मोठा गोंधळ निर्माण झाला होता, त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। या घटनेची रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती। 1.5 वर्षाचा बालक आपल्या आईवडिलांच्या गाडीवर बसून सातारा तहसील कार्यालयासमोरील भुयारी मार्गाद्वारे बॉम्बे रेस्टॉरंटकडे निघालेला असताना त्यांच्या दुचाकीला चुकीच्या दिशेने निघालेल्या एका दुसऱ्या दुचाकी चालकानं पंचायत समितीच्या दारातच जोरदार धडक दिली। या अपघातात इतर कोणाला लागलं नाही, मात्र लहान बालक गाडीबरोबर फरफटत गेल्यानं त्या बालकाच्या तोंडाला गंभीर इजा झाली। अपघातात बालक गंभीर जखमी झाल्याचे कळताच त्याच्या संतप्त नातेवाईकांनी एकच गोंधळ करून त्या दुचाकी स्वाराच्या गाडीवर दगडफेक केली। यात त्या दुचाकीचं मोठं नुकसान झालंय। या अपघातात झालेल्या गोंधळामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। दोन्ही बाजूच्या दुचाकी स्वारांनी परस्पर विरोधी तक्रारी देण्यासाठी सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली, मात्र रात्री उशिरापर्यंत सातारा पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती। अपघातात जखमी झालेल्या बालकाला मात्र उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय।